तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. चतुर्थ प्रमाणपद आणि तृतीय प्रमाणपद. या टॉपिकवर आपण जवळपास 4 ते 5 उदाहरणं बघणार आहोत. एकूण 5 उदाहरणे आहेत. त्याच्यातले 4 आपण सोडवून देणार आहोत तुम्हाला आणि एक उदाहरण तुम्हाला स्वतःला सोडवायचं आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये विचारलेलं आहे 30, 120 आणि 15 यांचे चतुर्थ प्रमाणपद काढा. चतुर्थ प्रमाणपद काढा. तर आपल्याला काय करावं लागेल? तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला 30, 120 आणि 15 यांचे चतुर्थ प्रमाणपद काढायचे आहे. चतुर्थ प्रमाणपद काढायचं आहे तर काय करायचं? जे 2 नंतरचे दिलेले आहे, 2 नंतरच्या संख्या दिलेल्या आहे. ठीक आहे. किती दिलेल्या आहे? आपल्याला 2 नंतरच्या संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहे? 120 आणि 15 यांचा करायचा गुणाकार. 2 नंतरच्या संख्यांचा गुणाकार करायचा. 120 गुणिले 15 करायचं. ठीक आहे. आणि काय करायचं मग? त्याला या पहिल्या संख्येने भागायचं. ठीक आहे. तर बघा इथे 30 ने 120 ला भाग दिला आपण तर 4 चा भाग जातो 30 चौ 120 आणि 50 चौ इथे 60 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 60. अशा प्रकारे या पहिल्या गणिताचे उत्तर आपलं 60 आलेलं आहे. तर चतुर्थ प्रमाणपद काढताना काय करायचं? नंतरच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि पहिल्या संख्येने त्याला भागायचं. समजलं? आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. हा तर बघा याच्यामध्ये आपल्याला काढायचे तृतीय प्रमाणपद. तृतीय प्रमाणपद काढायसाठी काय करायचं? दुसऱ्या संख्येचा काय करायचा? वर्ग म्हणजे 60चा काय करायचा? वर्ग करायचा आणि पहिल्या संख्येने त्याला भागायचं. ठीक आहे. तर 60चा वर्ग म्हणजे काय? 60 गुणिले 60 आणि त्याला 15 ने काय करायचं? भागायचं. 15 एक 15, 15 चौ 60 असा इथे भाग जातो आहे ना. 60 गुणिले 4 म्हणजे किती? 240. तर या ठिकाणी 240 ऑप्शन क्रमांक सी 240 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर तृतीय प्रमाणपद काढताना काय करायचं? दुसरी संख्या आहे त्याच्या करायचा वर्ग आणि त्याला पहिल्या संख्येने भागायचं. ठीक आहे. अशा प्रकारे पहिले 2 प्रश्न आपण बघितलेले आहे. आता तिसरा प्रश्नाकडे जाऊया आपण. आता तिसरा प्रश्न काय म्हणतो? 12, 18 आणि 6 चे चौथे प्रमाण 4 आणि k च्या तिसऱ्या प्रमाणा समान आहे तर k ची किंमत काढा. है ना. तर आपण काय करतो? चौथे प्रमाण चतुर्थ प्रमाणपदामध्ये काय करतो आपण? नंतरच्या 2 संख्यांचा काय करतो? गुणाकार करतो. म्हणजे इथे काय करावं लागेल? 18 आणि 6चा गुणाकार करावा लागेल आणि त्याला कितीने भागावं लागेल? 12 ने भागावं लागेल. बरोबर आहे. 12 ने भागावं लागेल. हे कोणाच्या समान आहे म्हटलंय त्यांनी? हे कोणाच्या समान आहे? 4 आणि k च्या तिसऱ्या प्रमाणा समान आहे. 4 आणि k च्या. तर तिसरं प्रमाण कसं काढतो आपण? तिसरं प्रमाण कसं काढतात? आता काय करायचं? दुसरी संख्या जी आहे k त्याचा करायचा वर्ग आणि त्याला काय करायचं? पहिल्या संख्येने भागायचं. म्हणजे काय निघते? दुसरं प्रमाण. तिसरं प्रमाण म्हणजे काय निघते? तिसरं प्रमाण निघते. आता हे चौथं प्रमाण असं काढतात नंतरच्या 2 संख्यांचा गुणाकार करून त्याला पहिल्या संख्येने भागायचं आणि तिसरं प्रमाण कसं काढतात? नंतरची जे संख्या आहे त्याचा वर्ग करतात आणि पहिल्या संख्येने त्याला भागतात. तर या ठिकाणी 6 एक 6, 6 दुने 12. बरोबर आहे. 2 एक 2, 2 9 18. तर इथे आले 9 आणि इथे काय आलं मग? k चा वर्ग भागीला 4. तर हे 4 जर इकडे नेलं तर इथं होईल 36 बरोबर k चा वर्ग. आता 36 म्हणजे कितीचा वर्ग आहे? 6चा वर्ग. आता हे काय होईल मग? 6चा वर्ग बरोबर k चा वर्ग. आता इथे काय होईल मग? वर्ग कॅन्सल होईल आणि k ची किंमत 6 येईल. अशा प्रकारे हे ऑप्शन क्रमांक बी 6 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. चला तर मग आता चौथ्या उदाहरणाकडे वळूया आपण.
तर बघा 20, 24 आणि 29 मधून एक संख्या वजा केली तर येणाऱ्या संख्या प्रमाणात असतात. तर वजा केलेली संख्या कोणती? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी काय करायचं? 20, 24 आणि 29 मधून एक संख्या वजा करायची आहे. म्हणजे ह्या तिन्ही संख्या कशा आहे? प्रमाणात आहे. तर प्रमाणात आहे, तर काय होईल मग? हे जे आहे, या 20 मधून एक संख्या आपल्याला वजा करायची आहे. ठीक आहे. इथून x वजा केले आपण x. ठीक आहे. आणि 24 मधून काय करायचं? x वजा करायचं. हे कोणाच्या समान आहे? हे 24 वजा x आणि 29 वजा x याच्या समान आहे. तर ही आपल्याला x ची किंमत काढायची आहे या ठिकाणी. तर आपण ऑप्शनवरून जाऊया. तर बघा इथे 6 घेतलं तर इथे किती येईल? 14 आणि इथे किती येईल? 18. आता 14 आणि 18 म्हणजे याचं गुणोत्तर किती येईल? आणि इकडे काय येईल मग? इथे काय येईल? 24 मधून x वजा केले म्हणजे 6 वजा केले तर इथे येईल 18. 18 आणि इथे 29 मधून जर 6 वजा केले तर इथे येईल 23. तर 23 ही संख्या कशी आहे? ही संख्या कोणत्याही संख्येने भाग जाणारी नाही आहे. म्हणजे हा 6 ऑप्शन इथे कॅन्सल होतो. 6चा ऑप्शन इथे कॅन्सल झाला. आता दुसरं कोणतं घेऊ आपण? 4चं ऑप्शन. तर 20 मधून 4 वजा केले तर इथे किती येतात? 16 आणि 24 मधून 4 वजा केले तर इथे येतात 20. बरोबर आहे. आणि इकडे काय होईल मग? 24 मधून 4 वजा केले तर 20 येईल. बरोबर आहे. आणि 29 मधून 4 वजा केले तर येईल 25. बरोबर आहे. तर इथे बघा, इथे येईल 4चा पाढा केलात आपण 4 चौ 16 आणि 4 पंचे 20. इथे 5चा पाढा केला तर 5 चौ 20 आणि 5 5 25. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर समान आले. तर या ठिकाणी 4 हे उत्तर आपलं येईल. ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेले आहे. आणि आता शेवटचे उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहो मी. या उदाहरणाला तुम्हाला सोडवायचं आहे आणि याचं उत्तर तुम्हाला ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे.